नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीबद्दलचा एक अपडेट आहे. मित्रांनो, या बँकेमध्ये लिपिक पदासाठी 700 जागेसाठी लवकरच भरती होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा जो अपडेट आहे त्याच्यामध्ये असा आहे की बहुप्रतीक्षित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार लिपिकच्या 700 जागा आहेत आणि या 700 जागा भरण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. मात्र या जागा भरण्यासाठी जिल्हा बँकेला नोकर भरती प्रक्रिया राबवणाऱ्या शासन नियुक्त संस्थेकडून संमती मिळालेली नाही. म्हणजे मित्रांनो, ह्याची जी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासनमान्य संस्था मिळालेली नाही. पण मित्रांनो, ही जी बँकची भरती आहे याच्यामध्ये 700 जागा रिक्त आहेत आणि याची भरती जी आहे ती लवकरच येणार आहे. कारण की गेल्या फेब्रुवारी दरम्यान बँकेने नोकर भरतीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर केला होता आणि त्यास आता सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. नोकर भरतीसाठी शासनमान्य यादीवरील संस्थेमार्फतच प्रक्रिया राबवण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मात्र ही यादी अद्याप तयार नाही. त्यामुळे TCS व IBPS या 2 कंपन्यांमार्फत भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र या 2 कंपन्या राज्य सरकारच्या विविध विभागातील भरती प्रक्रिया राबवण्यात सध्या व्यस्त आहेत आणि IBPS या कंपनीमार्फत सध्या जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया सुरळीतमधील परीक्षा गेल्या काही महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरूच आहेत. म्हणजे मित्रांनो, TCS, IBPS कंपन्या ह्या महाराष्ट्रातील विविध भरती प्रक्रिया जे सुरू आहेत, जसे की जिल्हा परिषद भरती सुरू आहे, त्यानंतर आरोग्य विभागाची भरती आता झाली, त्यानंतर WRD भरती, नगर परिषद भरती, या सर्व परीक्षेची भरती प्रक्रिया ह्या 2 कंपन्याच करत आहेत. त्यामुळे या कंपनीवर आता सध्या व्यस्त आहेत आणि ताण निर्माण आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे. जसे या सर्व भरती प्रक्रिया आता जे चालू आहेत त्या होतील, तशी ही कंपनी या भरती प्रक्रियेचा प्रस्ताव ॲक्सेप्ट करेल आणि त्यानंतरनं भरती प्रक्रियेस सुरुवात होईल. 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद भरतीमुळे नोकर भरतीला परवानगी मिळाली, मात्र भरती प्रक्रिया राबवण्यासाठी संस्था मिळेना, अशी बँकेची सध्याची परिस्थिती असल्याचे समजले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण 288 शाखा आहेत आणि 11 विस्तार केंद्र असे एकूण 299 शाखा आहेत आणि या बँकेचा इतक्या मोठ्या प्रमाणावर जाळे आहे आणि ही एकमेव अशी बँक आहे. मात्र बँकेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे. जसं आत्ताच सुरू असलेल्या भरती प्रक्रिया संपतील त्यानंतरनं TCS, IBPS कंपन्या या प्रस्ताव ॲक्सेप्ट करून भरती प्रक्रिया लवकरच चालू होईल. त्यामुळे जिल्हा बँकेची नोकर भरती जाहिरात लवकरच येऊ शकते. हा अपडेट होता जिल्हा बँकेच्या नोकर भरतीबद्दलचा. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.